त्यांना आता आमदार व्हायची इच्छा आहे। त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊ यांच्याकडे दैवी शक्ती आहे, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमधील धैर्यशील कदम यांच्या विजयानंतर सांगलीमध्ये आयोजित सत्कार समारंभादरम्यान त्यांनी हे विधान केलेलं आहे। अरे जयकुमार गोरे काय म्हणाले आहेत आपण पाहतोय। आताची महत्त्वाची बातमी, ज्यांना आता आमदार व्हायची इच्छा आहे त्यांनी काळजी करू नये, कारण देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, असं विधान त्यांनी केलंय। चौघही विधानसभेमध्ये जाणार आहे आणि चौघही आमदार होणार आहे। आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण प्रामाणिक भूमिका ठेवून काय भूमिका घेत असतो तेव्हा परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहत असतो, देवाभाऊ आपल्या पाठीशी उभा राहत असतो। आणि त्याचं फलित म्हणून आज आपण बघतोय की आम्ही चौघही आमदार आहे, आम्ही चौघही आमदार आहे। आता आमदार व्हायची अनेक लोकांची इच्छा आहे, काळजी करू नका, भविष्यात त्यांच्याही इच्छा पूर्ण होतील, कारण देवाभाऊचं दैवी शक्ती आहे आणि ती शक्ती सगळ्यांचं समाधान करणारी आहे। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले हे विधान आपण पाहिलेलं आहे। देवाभाऊ यांच्याकडे दैवी शक्ती आहे, आम्ही आमदार झालेलो आहोत आणि आता ज्यांची आमदार व्हायची इच्छा आहे त्यांनी काळजी करू नये, तुम्ही सुद्धा आमदार होऊ शकता, कारण देवाभाऊ आपल्या पाठीशी आहे, देवाभाऊंकडे दैवी शक्ती आहे, असं विधान ग्रामविकास मंत्र्यांनी केलेलं आहे। त्यांच्या या विधानाकडे आता कशा पद्धतीने पाहायचं, राजकीय वर्तुळात याचे काय पडसाद उमटतात, काय नेमकी या संदर्भात विरोधकांकडून प्रतिक्रिया येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।